अनुसूचित जमाती कल्याण समितीने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाचा दौरा करून आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळा, अंगणवाडी आणि रेशन दुकानांची पाहणी केली। आमदारांच्या 2 गटांनी शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेतला। यावेळी समितीने शिरवे येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून भोजनाची चव चाखली, तर कोचरा येथे एकाच खोलीचा वापर वर्ग आणि निवासासाठी होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। बोरद येथे रेशन वाटपातील त्रुटींबाबत अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या। उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा आणि साकव पुलाच्या कामाची समितीने तपासणी केली। काही ठिकाणी समाधान व्यक्त करण्यात आले, तर त्रुटी आढळलेल्या विभागांना सुधारणेचे आदेश देण्यात आले। यानंतर आमदारांच्या कमिटीने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सर्व विभागाची माहिती घेत सूचना केल्या। याबद्दल आमदारांनी काय विभागात त्रुटी असल्याचे सांगत त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला। विधानमंडळाची समिती ही 4 दिवस निश्चितपणे नंदुरबार दौऱ्यावर आली होती। आम्ही पहिल्या दिवशी सर्व विभागांचा आढावा या ठिकाणी घेतला। आमच्या आदिवासी बांधवांमध्ये त्यांना मिळालेली योजना, त्यांना मिळालेले आरक्षण, त्यांना मिळालेल्या नोकऱ्या, त्यांना मिळालेली बढती, या सर्वांचा आढावा मी या ठिकाणी घेतला। काल संपूर्ण 2 युनिट करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न केला। ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी शासनाने जो काय खर्च केलेला आहे तो त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलाय किंवा नाही याची सुद्धा आम्ही माहिती घेतली। आणि अनियमित झाले असेल तर आज आम्ही सर्व विभागाची या ठिकाणी मीटिंग घेतली आणि सर्व विभागाची मीटिंग घेतल्यानंतर सकारात्मक प्रशासनाने आम्हाला सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। आमचा महत्त्वाचा मुद्दा होता की या ठिकाणी आमच्या पेशा भरतीची जी मुलं आहेत त्या मुलांना प्राधान्याने नोकरीमध्ये समाविष्ट करा, त्यांना पदोन्नती द्या, अशा पद्धतीने सूचना आम्ही दिल्या।